डोनाल्ड ट्रम्प यांच्या लावलेल्या टेरिफमुळे अमेरिका बाजारामध्ये जोरदार घसरण सुरू आहे. त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ग्लोबल मार्केटवरती पडलेला आहे आणि तो इंडिया मार्केटवरती देखील दिसून येत आहे. तर येणाऱ्या काळात शेअर बाजारामध्ये किती घसरण होणार, अमेरिका मार्केटमध्ये किती घसरण होणार हे आपण चार्टवरती पाहणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानराज सावंत. आपण पाहत आहात मार्केट ज्ञानी युट्यूब चॅनल. पण त्याआधी आपण पाहूया की अमेरिकेने रेसिप्रोकल टेरिफ जे आहे ते इंडियाला किती लावलेलं आहे. तर इंडियाला लावलेलं आहे 26% आणि चायनाला जे लावलंय ते 34% लावलेलं आहे. याचा इम्पॅक्ट आता असा होत आहे की चायना देखील आता अमेरिका मार्केटला हा टेरिफ लावण्याच्या तयारीत आहे. यामुळं ट्रेड वॉर हे सुरू आहे. या ट्रेड वॉरमध्ये अमेरिका मार्केट एका आठवड्यात 8.5% पडलेला आहे. म्हणजे कोविड नंतर जर बघितलं तर सगळ्यात मोठा फॉल हा मागच्या आठवड्यात झालेला आहे. 45,000 पासनं अमेरिका मार्केट आज 38,000 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे जवळपास कॅल्क्युलेशन केलं तर 15% अमेरिका मार्केट आज खाली आहे आणि त्यातला 8% भाग जो आहे तो मागच्या आठवड्यात पडलेला आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या मंदीनंतर आपल्या मार्केटमध्ये सोमवारी 600 पॉईंटची गॅपडाऊन ओपनिंग होण्याचे संकेत गिफ्ट निफ्टीने दिलेला आहे. काय आपलं मार्केट देखील नवीन लोला जाणार आहे का 22,000 तोडणार आहे, ही शंका प्रत्येक ट्रेडरच्या मनात आहे आणि रात्रीची झोप उडवलेली आहे. तर चार्टवरती आपण पाहणार आहोत की आपल्या मार्केटमध्ये बॉटम कुठं भेटणार आहे आणि अमेरिका मार्केट अजून किती पडणार आहे. चला तर मग चार्टवरती जाऊ. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो डावचा चार्ट आहे. म्हणजे अमेरिकेचे जे मार्केट आहे डाव जोन्स त्याचा चार्ट आहे. आपण एक ट्रेंड लाईन टाकलेली आहे, रेड कलरची ट्रेंड लाईन आहे आणि खाली एरोज टाकले आहेत. म्हणजे काय, प्रत्येक वेळी त्या ट्रेंड लाईनला डावनं रिस्पेक्ट केलं, या चार्टनं रिस्पेक्ट केलेलं आहे. आणि यावेळी ह्या देवळी देखील आपल्याला 38,300 ही एक सपोर्ट लेवल दिसते. म्हणजे जे अमेरिका मार्केटमध्ये एवढा फॉल झालाय तो इथं कुठेतरी थांबण्याचे संकेत चार्टवरती आपल्याला दिसत जातात. तर आपल्याला 38,000 ची लेवल ही आपल्याला होल्ड होते का हे बघायचं आहे. जर ती होल्ड झाली तर आपल्याला इथने रिव्हर्सल बघायला मिळेल. जर का 38,000च्या खाली परत डाव मार्केट गेलं तर मार्केटमध्ये अजूनही करेक्शन येण्याची शक्यता आहे. तर तो 36,000 पर्यंत जाईल. पण शक्यता 38,000 ही एक सपोर्ट लेवल मला या ठिकाणी दिसून येते. दुसरा चार्ट तुमच्या समोर आहे तो नॅसडॅकचा आहे. नॅसडॅक जर बघितला तर 22,000 पासून खाली आहेत. आज तो 17,000च्या आसपास आलेला आहे. ह्या ॲरोज जर बघितले आणि सपोर्ट लाईन बघितली तर 17,000च्या आसपास नॅसडॅकला देखील सपोर्ट आहे. तर डाव आणि नॅसडॅक ह्या लेवलला कुठेतरी सपोर्ट घेण्याचे चान्सेस चार्टवरती दिसत आहेत. तर आपण बघितलं की डाव जोन्स हा 38,000 सपोर्ट दिसतो आणि नॅसडॅक 17,000 सपोर्ट दिसतो. हे दोन सपोर्ट आहे की मेजर सपोर्ट ट्रेंड लाईनचे सपोर्ट आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे अमेरिका मार्केट इथून खाली जाणार का इथं सपोर्ट घेणार हे आपल्याला येणाऱ्या आठवड्यात दिसणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट महत्वाची बोलायचं म्हणजे क्रूड ऑइल मध्ये जोरदार मंदी झालेली आहे. $72 पासून क्रूड ऑइल $61 पर्यंत नॉनस्टॉप आलेला आहे. कित्येक महिन्यानंतर क्रूड ऑइलने $65च्या खाली बंद भाव दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की क्रूड ऑइल इथून एक जोरदार मंदीमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर क्रूड ऑइल आणखीन खाली जाईल व त्याचा इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरती कसा दिसेल, इंडिया मार्केट अजून किती खाली जाईल, बॉटम आउट कुठं होईल हे आता आपण चार्टवरती पाहणार आहोत. चला तर मग तुमच्या समोर जो चार्ट आहे तो क्रूड ऑइलचा चार्ट आहे. जर तुम्ही एरोज बघितला तर वरती तुम्हाला एक रेजिस्टन्स दिसतो आणि खालती दिसतो तो सपोर्ट. ह्या त्रिकोणातून तो आता खाली आलेला आहे आणि $62च्या आसपास बंद झालेला आहे. म्हणजे काय की हा सपोर्ट तोडून तो या ठिकाणी पहिल्यांदाच विकली क्लोज झालेला आहे. याचा अर्थ की त्याच्यामध्ये एक मंदी दिसणार आहे आपल्याला. तर ती मंदी कुठंपर्यंत होईल तर आपल्याला क्रूड ऑइल येणाऱ्या दिवसात $45 पर्यंत येण्याची शक्यता चार्टवरती दिसत आहे. म्हणजे क्रूडमध्ये इथून पुढे मंदीचे संकेत आपल्याला मिळत आहेत. तर आता भारतीय शेअर बाजारावर जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की निफ्टीने 22,000चा लो केला आणि तिथनं एक रिकव्हरी आली. ती 22,350ला पहिला सपोर्ट घेतला, एक हायर बॉटम तयार केला. हायर बॉटम तयार करून 23,800 पर्यंत ती रॅली नॉनस्टॉप झाली. एक मोठ्या रॅलीनंतर एक छोटंसं करेक्शन अपेक्षित होतं, पण ते करेक्शन एक मोठ्या करेक्शन मध्ये होत आहे. म्हणजे काय की उद्या सोमवारी 600 पॉईंटचा गॅप डाऊन आपल्याला निफ्टीमध्ये दिसत आहे. जर चार्ट बघितला तर आपल्याला 22,350 हा एक हायर बॉटम दिसतो. जर का निफ्टीने 22,350च्या वरती बॉटम तयार केला, म्हणजे जी 600 पॉईंट गॅप डाऊन दिसते ती 300-350 पॉईंट मध्ये थांबली तर आपल्याला 22,350 एक हायर बॉटम तयार होताना दिसेल व तिथून मार्केट रिव्हर्स येताना आपल्याला दिसेल. हे असं आपल्याला एक प्रिडिक्शन निघतं. जर अमेरिका मार्केटमध्ये एवढी मंदी होत असेल तर आपल्या मार्केटमध्ये इतकी मंदी होण्याची पॉसिबिलिटी आहे का? तुर्तास मला तसं काय वाटत नाही की बाबा 22,000 तुटेल त्याच्या खाली जाईल. पण चार्ट काय सांगतो हे आता आपल्याला पाहणार आहोत.
तर चला तर चार्टवरती. आता तुमच्यासमोर चार्ट आहे, तो निफ्टीचा चार्ट आहे. इथं वरती जर बघितला तर 23,800ला जो रेजिस्टन्स घेतला व तिथून मार्केट खाली यायला लागलं. पहिला मला सपोर्ट दिसतो तो 22,600. जर का निफ्टीने 22,600 होल्ड केला तर त्या ठिकाणी एक चांगला सपोर्ट आहे, एक रिव्हर्सल मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर दिसतो 22,350. 22,350 हा एक हायर बॉटम होता, तो होल्ड होतो का बघायचा. तो नसेल तर 21,964 म्हणजे आधीचा लो. ह्या 3 मेजर लेवल आपल्याला इथं दिसून येतात. पण प्रश्न एकच आहे की सोमवारी गॅप डाऊन झाल्यानंतर निफ्टी ओपन किती होणार आणि कितीने गॅप डाऊन होणार. जर का गॅप डाऊन मोठा झाला तर मेजर सपोर्ट आहे तो 22,000चा आहे. त्याच्यानंतर 22,350 व 22,600. असं बघितलं तर 22,350 ही निफ्टीने लेवल होल्ड करायला काहीच हरकत नाही. बघू सोमवारी आता काय गॅप डाऊन ओपन होत आहे आणि त्याच्यावरती काय ठरतंय. बँक निफ्टीचं जर बघितलं तर बँक निफ्टी निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग आहे आणि बँक निफ्टी जी बंद झाली आहे ते एक हायर लेवलला बंद झाली आहे. 50,500 बँक निफ्टीचा सपोर्ट आहे. रेजिस्टन्स आहे तो 52,000. निफ्टीपेक्षा बँक निफ्टी स्ट्रॉंगली मूव्ह करत आहे. आता फक्त रिलायन्स जो आहे तो निफ्टीला खाली आणत आहे आणि आयटी सेक्टर, ह्या 2 सेक्टरमुळे निफ्टी खाली येत आहे. तर येणारा आठवडा फार महत्वाचा आहे, कारण कंपन्याचे रिझल्ट या ठिकाणी चालू होणार आहेत आणि सोमवारी होणारा गॅप डाऊन कदाचित तुमच्यासाठी एक खरेदीची संधी देखील असेल. तर निफ्टी व बँक निफ्टीच्या दिलेल्या लेवल्सवरती लक्ष ठेवा आणि इंडिया मार्केटवरती बी पॉझिटिव्ह राहा. धन्यवाद.